तर उन्मेष पाटील हे नाराज आहेत, त्यांनी मला पाठिंबा द्यावा असं स्मिता वाघ यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली गेली आहे। स्मिता वाघ या जळगाव लोकसभा उमेदवार आहेत आणि त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे। उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार, मात्र त्यांना उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे स्मिता वाघ यांनी जळगाव दौऱ्यावर लोकसभा उमेदवार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केले। उन्मेष पाटील हे नाराज आहेत, मात्र तरीही त्यांनी मला पाठिंबा द्यावा असं वाघ यांनी म्हटलं आहे। तर स्मिता वाघ यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे। तर जुगल पाटील यांनी स्मिता वाघ यांच्यासोबत बातचीत केली आहे, पाहूया। भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय नेतृत्वाने दुसरी यादी जाहीर केली असून या जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपाने केली आहे। आमच्यासोबत स्मिता वाघ आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, काय सांगणार? केंद्रीय नेतृत्वाने दुसरी यादी जाहीर केली आहे, आपलं त्या यादीत नाव आहे, एक आनंदाचं वातावरण आहे, काय वाटतंय आपल्याला? सगळ्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने सगळ्यांनी माझा जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करते, आभार मानते। आणि आज मला खरं अर्थाने प्रकर्षाने आठवण येते ती माझ्या नवऱ्याची। माझा नवरा खंबीरपणे आज माझ्या पाठीशी उभा राहिला। म्हणून ताई, मागचा विचार केला तर मागच्या काळामध्ये आपलं हे तिकीट कापलं गेलं होतं, मात्र एकनिष्ठ राहिले, त्यानंतर हे तिकीट आपल्याला मिळतंय, काय वाटतं? वयाच्या 16व्या वर्षापासून विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 20 पदं पार्टीने मला दिली आणि मला पार्टीने खूप दिलंय। आजपर्यंत मला पार्टीने काहीच कमी केलं नाही। जी जबाबदारी मला पार्टीने टाकली ती जबाबदारी मी पूर्ण करण्याचा माझ्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न केलेला आहे। आणि मला विश्वास होता की कामाची पावती माणसाची बोलत असते आणि काम करत राहणं हे माझं कायम राहिलेलं आहे। आणि मला वाटतं त्या माध्यमातून आजचा हा दिला, तसं मला विश्वास आहे की उन्मेष दादा सुद्धा माझ्या ह्या तिकिटामध्ये सहभागी होतील आणि माझ्यासोबत काम करतील। आगामी काळात जळगाव लोकसभेचा जो रखडलेला विकास आहे तो पूर्ण करण्याचा माझा मानस राहील आणि एक मोठं काम करू मी, असं या ठिकाणी स्मिता वाघ यांनी म्हटलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।